हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत CSIR NAL ही एक्झामची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यासाठी आपण वयोमर्यादा, निवड पद्धती, अर्ज दिनांक आणि आपली वेतन श्रेणी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे, व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचे आहे। त्याआधी बघा, आपण अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आपण ही खास बॅच आणलेली आहे। ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपण WRD, NMC, MGP त्यासोबत सगळे एक्झामची प्रिपरेशन करून घेणार आहोत। आपली बॅच ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे आणि तुमच्यासाठी बॅचचे फीचर्स आहेत: जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट मोफत स्वरूपामध्ये आहेत, व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास किंवा लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। त्यासोबतच आपण नागपूर महानगरपालिकेसाठी 2025 साठी सुद्धा बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपले सिव्हिल इंजिनिअरचे 2 असे पद आहेत, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। बॅचची फीस आहे फक्त 3000 रुपीज आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे। एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760। यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचे आहे किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता। आता आपण बघूया आपली जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल। यामध्ये टेक्निकल असिस्टंटचे पदे आहेत। टेक्निकल असिस्टंटची यामध्ये पदे आहेत, त्यासाठी ही आपली CSIR NAL ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वास्थ्य संस्था 43 टेक्निकल असिस्टंट, ठीक आहे। पदाचे नाव आहे टेक्निकल असिस्टंट साठी आपली ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। स्ट्रीम निहाय टेक्निकल असिस्टंट पदाचा तपशील, ओके। पोस्ट कोड आहे टेक्निकल असिस्टंट साठी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ज्यांचं झालेलं आहे इलेक्ट्रिकल, त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे। यामध्ये 6 अशी पदे आहेत। टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्यांचे कंप्लीट झालेले आहे त्यांचे 16 अशी पदे आहेत। त्यासोबतच ज्यांचं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यासाठी एक अशी जागा आहे। कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग वाल्यांसाठी 7 अशी पदे आहेत। त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी 2 अशी पदे आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यांच्यासाठी 3 अशी पदे आहेत, ठीक आहे। टेक्निकल असिस्टंट मेट्रोलॉजी अँड इंजिनिअरिंग यांसाठी 1 पद आहे। टेक्निकल इंजिनिअरिंग साठी 2 अशी पदे आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि एअरक्राफ्ट मेंटेनन्स साठी 2 अशी पदे आहेत। त्यासोबतच टेक्निकल असिस्टंट 112 इन्स्टिट्यूशनल इंजिनिअरिंग साठी आपली 1 अशी पदे आहेत, ठीक आहे। यामध्ये 1 ते 10 साठी पात्रता आहे, ठीक आहे। त्यानंतर संबंधित विषयातील इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा किमान 60% गुणांसोबत ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ते उत्तीर्ण आहेत, ते लोक हे फॉर्म भरू शकतात आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। यांचा डिप्लोमा झालेला आहे, ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पद क्रमांक 1 ते 4 जे पद क्रमांक 1 ते 10 मध्ये ते आहेत आणि पद क्रमांक 4 आणि 9 साठी संबंधित विषयातील BSc किमान 60% गुणांसोबत उत्तीर्ण आणि संबंधित डिप्लोमा मधील कामाचा किमान 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। जी 4 नंबर आणि 9 नंबरची जी पद आहे आपली कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि त्यासोबत एअरक्राफ्ट मेंटेनन्स ह्या पदासाठी तुम्हाला 60% गुण असला पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये BSc आणि त्यासोबत 1 वर्षाचा तुम्हाला अनुभव सुद्धा असला पाहिजे। किंवा 1 वर्षाचा पूर्ण वेळ प्रोफेशनल क्वालिफिकेशन असलेले उमेदवार सुद्धा क्वालिफाईड आहे। यामध्ये ज्यांच्या 1 वर्षाचा प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालेलं आहे ते सुद्धा यामध्ये PG ज्यांचं झालेलं आहे ते सुद्धा यामध्ये इलिजिबल आहेत। टेक्निकल असिस्टंट 105 मल्टी डिप्लोमा ॲनिमेशन यासाठी 1 असं पद आहे। त्यानंतर 108 फिजिक्स साठी 1 असं पद आहे, ठीक आहे। त्यानंतर पद क्रमांक
11 आणि 12 संबंधित विषयातील BSc पदवी किंवा समतुल्य किमान 60% गुणांसोबत जे उत्तीर्ण झालेले आहेत ते हे फॉर्म भरू शकतात। आणि संबंधित डिसिप्लिन मधील कामाचा तुम्हाला पण 1 वर्षाचा अनुभव इथं हवा आहे। त्यासोबत वयोमर्यादा सांगितलेली आहे, ज्यांचं 28 वर्षापर्यंत ज्यांची एज 28 वर्ष आहे ते लोक हे फॉर्म भरू शकतात। त्यासोबत आपली वेतन श्रेणी यामध्ये असणार आहे लेवल 6 35,400 चे 1,12,400 आपलं हे यामध्ये पेमेंट असणार आहे। अंदाजे वेतन दरमहा 70,000 तुम्हाला वेतन येणार आहे, ठीक आहे। आणि त्यामध्ये आता आपण बघणार आहोत आपली निवड पद्धती काय आहे। आपण बघितलं वयोमर्यादा बघितली, आपण वेतन श्रेणी बघितलं। आता आपली निवड पद्धती काय आहे। शॉर्ट उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी बोलविली जातील। अंतिम निवड लेखी परीक्षेने गुणवत्ता केलेली जाईल। लेखी परीक्षा OMR बेस्ड किंवा कम्प्युटर बेस्ड ORG शिफ्ट टाइप 200 प्रश्न हा ओके। यामध्ये 200 प्रश्न राहणार त्या एक्झाम मध्ये आणि तुम्हाला वेळ असणार आहे 3 तास, ठीक आहे। आणि तुमची एक्झाम फी आहे 500 रुपये, अर्जाचे शुल्क आहे 500 रुपये। असं आपली ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। CSIR NAL ह्या आपली यासाठी यामध्ये टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहेत। तर तुम्हाला ह्या फॉर्मची फिलिंग करायची आहे तर तुम्ही फॉर्म फिल करू शकता। आणि त्यानंतर बघा आपण अकॅडमी मध्ये ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यासाठी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सगळे बॅचेस यामध्ये घेत आहोत। WRD MGP NMC यासारखे सगळे बॅचेस आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये यामध्ये घेणार आहोत। त्यासोबतच आपण नागपूर महानगरपालिकासाठी पण 2025 साठी बॅच स्टार्ट केली आहे। आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी आपण टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये घेत आहोत। व्हिडिओ नोट सुविधा आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, तुम्हाला लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। त्यासोबतच बॅचची फीस आहे 3,000 रुपीज आणि 1 इयर व्हॅलिडिटी आहे। 1 वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8010457760 यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचे आहे। किंवा तुम्हाला बॅचेस बद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे। थँक्यू।